नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या सेशन मध्ये आपण बिझनेस इथिक्स मधला एक महत्त्वाचा पार्ट डिस्कस करणार आहोत, जो आहे गांधीयन फिलॉसॉफी ऑन इथिक्स। तर आपण बिझनेस इथिक्स हा विषय या ठिकाणी अभ्यासत आहोत आणि त्यामधला एक महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे महात्मा गांधीजींची इथिक्सच्या संदर्भात नेमकी काय फिलॉसॉफी आहे किंवा काय तत्वज्ञान आहे। तर या विषयावर आजच्या या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला एक कोट या ठिकाणी महात्मा गांधी यांनी दिलेलं लक्षात येतंय। महात्मा गांधी असं म्हणतात की बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड। ओके, सो बी द चेंज म्हणजे अशा पद्धतीचा बदल जो की आपल्याला दुसऱ्यांकडून अपेक्षित आहे। ठीक आहे, तर दुसऱ्यांकडून अपेक्षा धरण्याच्या अगोदर आपण असा बदल सर्वप्रथम स्वतःमध्ये केला पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या व्यक्तींनी आपल्यासोबत चांगलं वागावं, ठीक आहे, ही आपले काय असते सर्वसाधारणपणे भावना असते। सो दुसऱ्यांनी आपल्यासोबत चांगलं वागावं यासाठी आपण सुद्धा दुसऱ्यांसोबत चांगलं वागलं पाहिजे। म्हणजे सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, हा या पाठीमागचा सांगण्याचा मतितार्थ आहे। सो बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड। दुसऱ्यांमध्ये जो बदल तुम्ही पाहू इच्छिता तो सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये त्या ठिकाणी तुम्ही घडवला पाहिजे किंवा त्या ठिकाणी तो झाला पाहिजे, असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे। तर बघा मित्रांनो, गांधीयन फिलॉसॉफी ऑन इथिक्स, महात्मा गांधी यांची जी काही इथिक्सच्या संदर्भात फिलॉसॉफी आहे किंवा तत्वज्ञान आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करतोय। तर अकॉर्डिंग टू महात्मा गांधी, अ बिझनेसमॅन हॅज टू ऍक्ट ओनली ॲज अ ट्रस्टी ऑफ द सोसायटी। तर महात्मा गांधी यांनी काय सांगितलेलं आहे की जे कोणी बिझनेसमॅन आहेत ह्या बिझनेसमॅनचा रोल नेमका काय असला पाहिजे सोसायटीमध्ये, तर ते सोसायटीचे ट्रस्टी असले पाहिजे, ना की ओनर। म्हणजे ओनरशिप नकोय तर ट्रस्टीशिप, विश्वस्त, हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन महात्मा गांधींनी यामध्ये सांगितलेला आहे। ठीक आहे, ऑफ द सोसायटी फॉर व्हॉट एव्हर ही हॅज गेन फ्रॉम द सोसायटी। म्हणजे अशा पद्धतीने सोसायटीकडून त्यांना जे काही मिळालं असेल तर त्याचं ते कोण आहेत, बिझनेसमन या ठिकाणी ट्रस्टी आहेत। जसं की कंपन्यांच्या बाबतीत जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं म्हणजे संचालक मंडळ असतं, ते संचालक मंडळ या ठिकाणी ओनर नसतात। म्हणजे कंपनीचे संचालक हे मालक नसतात, तर ते कोण असतात, तर ते असतात विश्वस्त, ट्रस्टी। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सो एव्हरीथिंग फायनली बिलॉंग्स टू द सोसायटी। शेवटी काय, हे सगळं कोणाचं आहे, समाजाचंच आहे। आपण फक्त त्या ठिकाणी कोण आहोत, ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत। सो महात्मा गांधी प्रमोटेड नॉन व्हायलन्स। महात्मा गांधी यांनी विविध तत्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। जगभरामध्ये महात्मा गांधीजींची ही जी काही तत्व आहेत ही त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलेली आहे। नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा हे एक महत्त्वाचं तत्व आहे। जस्टिस अँड हार्मनी बिटवीन पीपल ऑफ ऑल फेथ्स, म्हणजे वेगवेगळ्या समुदायाची जी लोक असतील, धर्माची असतील, या सगळ्यांमध्ये काय असली पाहिजे, चांगला सौहार्दपूर्ण संबंध असला पाहिजे, न्याय असला पाहिजे। सत्याग्रह, महात्मा गांधींनी जे महत्त्वाचं वेपन या ठिकाणी उभं केलं होतं ते म्हणजे कोणतं, सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरणे। सो गांधी अप्रोचेस टू कॉन्फ्लिक्ट वॉज टू होल्ड फर्मली टू द ट्रूथ। म्हणजे जे काही सत्य आहे या सत्यावर आपण या ठिकाणी ठाम असलं पाहिजे, हा दृष्टिकोन सुद्धा महात्मा गांधी यांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे 7 सोशल सिन्स। ठीक आहे, 7 सोशल सिन्स। सिन्स म्हणजे काय, पाप। ठीक आहे, म्हणजे जी काही पाप आहेत, पाप पुण्य माहिती आपल्याला, मग अशी काही पाप आहेत जी कशी आहेत, तर समाजाने त्याला काय केलेलं आहे, समाजाने त्याला पाप म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशी 7 कोणकोणती पाप आहेत, तर ती पाप आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। बघा, सो 7 सोशल सिन्स इज अ लिस्ट बाय द फ्रेडरिक लेविस डोनाल्डसन। तर ही जी काही मुळात कन्सेप्ट जी आहे 7 सोशल सिन्सची, ही कोणी या ठिकाणी दिलेली आहे, तर फ्रेडरिक लेविस डोनाल्डसन यांनी ती दिलेली आहे। आणि महात्मा गांधींनी ती
आपल्या वीकली न्यूजपेपर जो की यंग इंडिया या ठिकाणी होता, या यंग इंडिया या वर्तमानपत्रामध्ये 22 ऑक्टोबर 1925 रोजी पब्लिश केलेली आहेत. ठीक आहे. सो ही स्ट्रेस दॅट पीपल फॉलो इथिकल प्रिन्सिपल अँड लिस्टेड 7 सोशल सिन्स. अशा पद्धतीने महात्मा गांधी यांनी कशावर भर दिलेला आहे, तर जे इथिकल प्रिन्सिपल्स आहेत याच्यावर भर दिलेला आहे. आणि हे काही यासोबतच जे काही सोशल सीन्स आहेत तर ती सुद्धा या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ही कोणकोणती पापं आहेत तर ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, महत्वाची ही या ठिकाणी माहिती आपल्याला 7 पापं आहे, म्हणजे हे 7 गोष्टी नाही केल्या पाहिजे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सो धर्मा और इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज कॉन्ट्रास्टेड बाय द 7 सिन्स. म्हणजे जे काही आपलं धर्म आहे, धर्म म्हणजे या ठिकाणी आपली जी काही आचरण करण्याची जी नीती आहे किंवा इथिकल आहे किंवा मॉरल व्हॅल्यूज आहे, यांना कशामुळे तडा जातो तर ह्या 7 सिन्समुळे, म्हणजे या 7 पापांमुळे त्याला तडा जातो. तर ही पापं या ठिकाणी केली नाही पाहिजे असं या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, पहिलं काय आहे, पहिलं महत्वाचं आहे की वेल्थ विदाउट वर्क. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, वेल्थ विदाउट वर्क म्हणजे कामाशिवाय संपत्ती त्या ठिकाणी कमवली नाही पाहिजे. म्हणजे काम करूनच त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, संपत्ती या ठिकाणी प्राप्त केली पाहिजे. ती फुकटात कमवलेली नसली पाहिजे किंवा दुसऱ्याचं शोषण करून ती जमा केलेली नसली पाहिजे. दुसरं महत्वाचं आहे या ठिकाणी प्लेजर विदाउट कन्सायन्स. म्हणजे या ठिकाणी काय, विवेकाशिवाय आनंद. प्लेजर म्हणजे आनंद, विदाउट कन्सायन्स म्हणजे तुम्हाला हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, हा आनंद कशामध्ये जास्त वाटतोय तुम्हाला, तर तो मॅटर या ठिकाणी महत्वाचा आहे. तिसरा आहे नॉलेज विदाउट कॅरेक्टर. एखादी व्यक्ती खूप प्रतिभावान आहे, बुद्धिमंत आहे, परंतु त्याच्याकडे चारित्र्याची वाढवा जर असेल तर ते नॉलेज काही कामाचं नाहीये. चौथं आहे महत्वाचं, ते म्हणजे बिझनेस विदाउट इथिक्स. जे आपण बिझनेस इथिक्स शिकतोय तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या या 7 सिन्स मध्ये बिझनेस विदाउट इथिक्स किंवा कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी हे एक महत्वाचं प्रिन्सिपल या ठिकाणी आहे की जो काही बिझनेस या ठिकाणी होतोय तर त्या बिझनेसमध्ये जर इथिक्सच नसेल तर ते काही कामाचं नाही. शेवटी काय आहे, म्हणजे हे पाप केल्यासारखंच आहे जर इथिक नसेल तर. किंवा कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी. पाचवा आहे सायन्स विदाउट ह्युमॅनिटी. जे आपलं विज्ञान आहे, विज्ञान उदाहरणार्थ ॲटम जे आहे, अणूचा शोध कशासाठी लागलाय, माणसाचे म्हणजे दोन्ही फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. ठीक आहे. परंतु ह्युमॅनिटी म्हणजे मानवता हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सायन्सचा यूज केला पाहिजे. 6वा आहे वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस. तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, वर्शिप करताय म्हणजे देवाची उदाहरणार्थ पूजा करता, उपासना करता, ठीक आहे, किंवा उपवास करता अशा पद्धतीनं. परंतु त्याच्यामध्ये समर्पणाची भावना जर नसेल, तुमचा इगो त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी असेल तर त्याचा काही फायदा नाहीये. आणि 7वं महत्वाचं म्हणजे पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. म्हणजे जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये काय असले पाहिजे, प्रिन्सिपल असली पाहिजे, नीती त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे सुडाचं राजकारण नको तर विकासाचं राजकारण त्या ठिकाणी पाहिजे. सो पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल जर असेल तर ते सुद्धा या 7 सिन्स मध्ये येणार आहे. तर 1 बाय 1 या ठिकाणी आपण हे डिस्कस करूयात. पहिलं काय आहे, वेल्थ विदाउट वर्क. ठीक आहे, वेल्थ विदाउट वर्क. तर यामध्ये काय सांगितले आपल्याला, तर जे काही आपण काम करणार आहोत या कामाच्या माध्यमातूनच, अर्थात चांगल्या कामाच्या माध्यमातूनच आपण पैसा त्या ठिकाणी किंवा संपत्ती जमवली पाहिजे. ओके, बघा, दिस रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ गेटिंग समथिंग फॉर नथिंग. वेल्थ विदाउट वर्क म्हणजे काय, वेल्थ विदाउट वर्क तुम्ही कामच नाही केलं आणि तरी सुद्धा तुम्ही संपत्ती या ठिकाणी जमा करत आहात. म्हणजेच काय आहे, गेटिंग समथिंग फॉर नथिंग. तुम्ही काहीतरी मिळवत आहात परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही काहीही केलेलं नाहीये. म्हणजेच काय, तर बघा, मॅनिप्युलेटिंग मार्केट्स अँड ऍसेट्स. मार्केटचं आणि ऍसेटचं त्या ठिकाणी तुम्ही मॅनिप्युलेशन केलेलं आहे. सो यू डोंट हॅव टू वर्क ऑर प्रोड्यूस ऍडेड व्हॅल्यू. कसल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी करत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यू प्रोड्यूस करत नाहीये. जस्ट मॅनिप्युलेट पीपल अँड थिंग्स. फक्त लोकांचं या ठिकाणी काय केलं जातं, शोषण केलं जातंय. ठीक आहे, लोकांना फसवल्या जातंय. सो टुडे देअर आर प्रोफेशन बिल्ट अराउंड मेकिंग वेल्थ विदाउट वर्किंग, मेकिंग मच मनी विदाउट पेइंग टॅक्सेस. म्हणजे हे कशाच्या माध्यमातून होतंय की उदाहरणार्थ सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय
की या ठिकाणी काय केले जातं, गव्हर्नमेंटचे जे टॅक्स आहे ते द्यायचंच नाही आणि अशा माध्यमातून जास्तीत जास्त पैसा गोळा करायचा. बेनिफिटिंग फ्रॉम फ्री गव्हर्नमेंट प्रोग्राम्स विदाउट कॅरिंग अ फेअर शेअर ऑफ द फायनान्शियल बर्डन्स. गव्हर्नमेंटचे जे काही प्रोग्राम्स आहेत फ्रीमध्ये असलेले, तर त्याचा या ठिकाणी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे, भलेही त्याची गरज नसली तरी सुद्धा. ओके. अँड एन्जॉईंग ऑल द पर्क्स ऑफ सिटिझनशिप ऑफ द कंट्री अँड मेंबरशिप ऑफ कॉर्पोरेशन विदाउट अज्युमिंग एनी ऑफ द रिस्क ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. कसल्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी न घेता, सिटिझनशिपचे जे काही ड्युटीज आहेत ते या ठिकाणी विचारात न घेता फक्त काय केलं जातं, वेल्थ जमा केली जाते विदाउट वर्क. तर हे अशा पद्धतीचं काय आहे, पाप आहे. पुढे जाऊयात. दुसरं आहे मित्रांनो प्लेजर विदाउट कन्सायन्स. प्लेजर म्हणजे आनंद, म्हणजे ज्याला आपण हॅपीनेस असं म्हणतो. आता जर समजा आपण आपल्याला स्वतःलाच प्रश्न केला, जसं की आपलं हॅपीनेस कशामध्ये आहे, आपल्याला आनंद कशामध्ये मिळतोय, ठीक आहे, तर हे हॅपीनेस हा व्यक्तिपरत्वे काय आहे, बदलणारा आहे. अशा पद्धतीने एखाद्याला मूव्ही बघण्यामध्ये हॅपीनेस वाटत असेल, एखाद्याला जेवण करण्यामध्ये हॅपीनेस वाटत असेल, एखाद्याला दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये म्हणजे सेवाभाव याच्यामध्ये हॅपीनेस वाटत असेल, किंवा एखाद्याला दुसऱ्याला छेडण्यामध्ये हॅपीनेस वाटत असेल, ठीक आहे, म्हणजे ही त्याचा हॅपीनेस आहे. परंतु प्लेजर हा जो काही आनंद आहे मित्रांनो, हा आनंद विदाउट कन्सायन्स, म्हणजे कन्सायन्स म्हणजे काय, तुमची सत्सद विवेक बुद्धी. मग तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जर ते पटत नसेल तर तो आनंद कसा आहे, निरर्थक आहे. म्हणजे ते सुद्धा एक काय आहे, पाप आहे. म्हणजे आपल्या विवेकाला, सत्सद विवेक बुद्धीला पटेल अशा पद्धतीचा प्लेजर, आनंद आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. सो प्लेजर इज द ॲबिलिटी टू एन्जॉय द रिअल ब्युटी ऑफ एक्झिस्टन्स अँड नॉट अवॉइडिंग डिस्टॉर्शन ऑफ रियालिटी अँड मॅलॲडजस्टमेंट. सो वन मस्ट नॉट लुक फॉर प्लेजर इन द अँटी सोशल. म्हणजे एखाद्यानं काही नाही केलं पाहिजे, कोणीही अँटी सोशल म्हणजे समाजाच्या विरोधामध्ये एखादी कृती आहे आणि त्याच्यामध्ये आनंद शोधणं म्हणजे काय आहे, पाप आहे. ठीक आहे. अँटी ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेच्या विरोधामध्ये जाऊन, अँटी नेचर निसर्गाच्या विरोधात जाऊन, अँड अँटी एथिस्टिक ऍक्ट्स विच डिस्टॉर्ट्स द व्हेरी मिनिंग ऑफ प्लेजर इटसेल्फ. ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स एखादी हिंसा करणं, सेक्शुअल अब्यूस, पोर्नोग्राफी, यूज ऑफ ड्रग, कमिटिंग एक्सेस इन द नेम ऑफ डिफरंट फेथ्स, कास्ट, कलर, लँग्वेजेस एक्सेट्रा. ठीक आहे. सो आर सम एक्झाम्पल ऑफ सच निगेटिव्ह मीन्स ऑफ ड्रॉइंग प्लेजर्स. मग याच्यामध्ये एखाद्याला आनंद जर वाटत असेल या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, म्हणजे हे काय झालं, हे पाप झालं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्लेजर विदाउट कन्सायन्स. सो द पर्पज ऑफ एनी सोसायटी इज टू टीच द ह्युमन्स ट्रू मिनिंग ऑफ द प्लेजर. म्हणजे कुठल्याही समाजाने आपल्या सोसायटीला काय शिकवलं पाहिजे, तर खऱ्याखुऱ्या आनंदाचा नेमका अर्थ काय आहे ते शिकवलं पाहिजे. अँड टू सोशलाइज देम टू प्रिव्हेंट पीपल फ्रॉम पर्स्युइंग निगेटिव्ह इन्स्टिंक्ट्स. आणि अशा पद्धतीने जे काही नकारात्मक या ठिकाणी इन्स्टिंक्ट्स आहेत तर ते याला काय केलं पाहिजे, प्रिव्हेंट केलं पाहिजे. इन अ वे सोसायटी ट्रायज टू क्रिएट अँड refine conscience of the members by means of true knowledge, okay, of what is true from of pleasure and different means to attain it. तर अशा पद्धतीने हे आहे प्लेजर विदाउट कन्सायन्स. असं जर असेल तर ते पाप ठरतं. म्हणून आनंद कशामध्ये, जसं की गाडगे बाबांनी सुद्धा आपला एक दशसूत्री कार्यक्रम सांगितलेला आहे. जसं की उघड्या नागड्यांना कपडे द्या, गोरगरिबांना त्या ठिकाणी अन्न द्या, त्याच्यानंतर जे काही पशु आहेत, प्राणी आहेत, तर त्यांना अभय द्या. अशा पद्धतीचा दशसूत्री कार्यक्रम त्यांनी सांगितला आणि स्वतः अंमलामध्ये देखील आणलेला आहे. म्हणजे खरा आनंद त्यांना त्याच्यामध्ये भेटतो. म्हणजे समाजाच्या सेवेमध्ये हा आनंद दडलेला असल्याचं आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढे आहे नॉलेज विदाउट कॅरेक्टर. नॉलेज विदाउट कॅरेक्टर. आता हे नॉलेज काय आहे, तर हे नॉलेज म्हणजे आपल्याकडे काहीतरी ॲबिलिटी आहे, एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे, त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी ऍक्ट करतोय. ठीक आहे. त्या नॉलेजच्या बेसिसवर आपण काय करतोय, आपली ऍक्शन घेतोय. सो नॉलेज इज अ न्यूट्रल बाय नेचर. नॉलेज हे काय आहे, बाय नेचर न्यूट्रल आहे. एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे
मग माहिती आहे तर त्याचा वापर, तुमच्याकडे असलेल्या नॉलेजचा वापर हा समोरच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी करायचा, हितासाठी करायचा की अहितासाठी करायचा, हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. सो नॉलेज इज न्यूट्रल बाय नेचर बट कॅन बी युज्ड फॉर बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पर्पज. व्हेन नॉलेज इज विदाउट कॅरेक्टर, बघा नॉलेज इज विदाउट कॅरेक्टर इट इज यूज टू हार्म समवन. जर नॉलेजचा वापर तुम्ही चारित्र्य म्हणजे चारित्र्य शून्य या ठिकाणी नॉलेज तर असेल आणि त्याचा उपयोग होत असेल, उपयोग केला जात असेल, यूज केला जात असेल, तर नक्कीच सोसायटीला त्याच्यामुळे हानी पोहोचणार आहे. टू अटेन पॉवर, टू गेन कंट्रोल अँड द लाईफ. यासोबतच हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये उच्च पातळीवर काम करणारा एखादा एम्प्लॉई आहे किंवा कीमॅन आहे, महत्वाची व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे कंपनीचा भरभराट होती आहे, परंतु त्याच्या विरोधात तक्रारी आहेत की तो कॅरेक्टरलेस आहे. ठीक आहे. मग प्रश्न या ठिकाणी उभा राहतो की बुद्धिमत्तेला प्रायोरिटी द्यायची आहे की कॅरेक्टरला, म्हणजे बुद्धिमत्ता महत्वाची, नॉलेज महत्वाचं की कॅरेक्टर महत्वाचं. ठीक आहे. बुद्धिमत्ता महत्वाची की चारित्र्य महत्वाचं. तर मग जो काही या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे तो या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्थातच एखादी व्यक्ती जर आपल्या चारित्र्यापेक्षा, एखादी व्यक्ती आपल्या चारित्र्यापेक्षा जर नॉलेजला त्या ठिकाणी जास्त महत्व देत असेल, म्हणजे चारित्र्याला जर कमी महत्व देत असेल, तर ती व्यक्ती मात्र संघटनेच्या त्या ठिकाणी भवितव्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय ठरते, ती हानिकारक ठरू शकते. ओके. म्हणून कॅरेक्टरला या ठिकाणी जास्त महत्व देणं गरजेचं आहे. सो कॅरेक्टर गिव्ह स्ट्रेंथ टू डू व्हॉट इज राईट, टू होल्ड अवर सेल्फ अँड अदर्स अकाउंटेबल. इट प्रिव्हेंट्स us from taking unethical decisions which harms others interest. म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्याचा एखाद्या वेळेस डिसिजन मेकिंग करत असताना दुसऱ्यांचा जो काही हितसंबंध आहे तो या ठिकाणी कळब होणार नाही, त्याला बाधा पोहोचणार नाही, हे विचारात घेणं गरजेचं आहे. नॉलेज इज द बेसिस फॉर अवर ऍक्शन अँड ॲक्युरेट नॉलेज प्रोड्यूस जस्टिफाईड ऍक्शन. म्हणून अशा पद्धतीनं नॉलेजचा या ठिकाणी यथोचित वापर होणं गरजेचं आहे. पुढचं जे आहे ते आहे मित्रांनो कॉमर्स विदाउट इथिक्स. कॉमर्स विदाउट इथिक्स आपला विषयच आहे बिझनेस इथिक्स. ओके. सो कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी असं देखील तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा बिझनेस विदाउट इथिक्स असं देखील म्हणू शकता. सो इट एंडोर्स ऍक्ट्स ऑफ चीटिंग, लाइंग, स्टीलिंग अँड सेलिंग हार्मफुल ऑर इन्फिरियर प्रोडक्ट्स टू इनोसंट कस्टमर्स. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की बिझनेस इथिक्स मध्ये बिझनेसच्या रिलेटेड जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत या स्टेक होल्डरचं इंटरेस्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रॉफिट इज द ओनली कन्सिडरेशन इव्हन इफ ड्युटीज, इथिक्स अँड व्हॅल्यूज नीड टू बी सॅक्रिफाईड. म्हणजेच प्रॉफिट कमवणं हा तर त्याच्यामध्ये उद्देश आहेच, परंतु प्रॉफिट कमवताना प्रॉफिटरिंग नको व्हायला, म्हणजे नफा कमवताना नफेखोरी नको व्हायला, हा या ठिकाणी मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बी इथिकल, बी ऑनेस्ट ही या ठिकाणी काय असले पाहिजे, प्रिन्सिपल असली पाहिजे. अ बिझनेसमॅन मस्ट अंडरस्टँड बिझनेस इज नथिंग बट अन ऍक्टिव्हिटी विच फॅसिलिटेट्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन पीपल अँड ऑर्गनायझेशन. मग अशा पद्धतीने ही बिझनेस काय आहे, ऍक्टिव्हिटी आहे जी काय करते तर गुड्स आणि सर्व्हिसेस या ठिकाणी याचं काय करते, एक्सचेंज करते सोसायटीसाठी. पीपल आणि ऑर्गनायझेशन याच्यामधला एक सहसंबंध आपल्याला या माध्यमातून लक्षात येतोय. अमेझिंग द वेल्थ बाय अनफेअर मीन्स लाईक अडल्ट्रेशन, टॅक्स इव्हेडिंग, चीटिंग एक्सेट्रा इज नथिंग बट गॅदरिंग अ हीप ऑफ पेपर्स. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही चिटिंग करून किंवा अडल्ट्रेशन करून किंवा काही भेसळ करून कर चुकवेगिरी करून अशा पद्धतीने काम करत असाल तर हे काय आहे, कॉमर्स विदाउट इथिक्स असणार आहे. ओके. आणि हे अशा पद्धतीनं हे एक प्रकार काय आहे, सामाजिक पाप म्हणून त्याला या ठिकाणी संबोधण्यात आलेलं आहे. कॉमर्स विदाउट इथिक्स अल्टिमेटली रिझल्ट्स इन द स्पॉइलिंग अँड अब्युसिंग ऑफ नॅचरल अँड ह्युमन रिसोर्सेस. तर अशा पद्धतीने हे आहे कॉमर्स विदाउट इथिक्स. त्याच्यानंतर आहे सायन्स विदाउट ह्युमॅनिटी. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉलेजचं बघितलेलं आहे
तर त्याच पद्धतीने हे सायन्स ही बघू शकतो आपण, सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी म्हणजे नॉलेज विदाऊट कॅरेक्टर ते बघितलं आपण. एखाद्या व्यक्तीकडे नॉलेज आहे परंतु कॅरेक्टर नाही तर अशी व्यक्ती संघटनेसाठी कामाची नाही आहे. सो सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी, सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. आता सायन्स हे खूप पुढे गेलेलं आहे परंतु मानवता ही तेवढीच महत्वाची आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांना आपण ॲज अ मशीन म्हणून ट्रीट नाही करू शकत कारण ते ह्युमन बिईंग आहेत आणि ह्युमन बिईंग असल्यामुळे म्हणजेच ते मानव असल्यामुळे त्यांना त्यांचं मन आहे, भावना आहेत, संवेदना आहेत, तर त्याचा विचार देखील आपण या ठिकाणी केला पाहिजे. So humanity is nothing but concern for others human beings and watching our actions should not hurt others' interest. Anything which is against the common good is anti-humanity. तर अशा पद्धतीने एनिथिंग विच इज अगेन्स्ट द कॉमन गुड, लोकांच्या जर ते हिताच्या बाहेर असेल, कल्याणासाठी नसेल तर आपण त्याला अँटी ह्युमॅनिटी म्हणून ट्रीट त्या ठिकाणी करत असतो. सायन्स आपल्याला माहिती आहे, सायन्स खूप त्या ठिकाणी पुढे गेलेलं आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये सायन्सनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेलं आहे. आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ठिकाणी या जमान्यामध्ये आपण आहोत. यासोबतच आपल्याला हेही माहिती आहे म्हणजे आता चंद्रावर गेलीत लोक, सूर्यावर जात आहेत. यासोबतच वेगवेगळी अंतराळ यानामध्ये त्या ठिकाणी प्रयोग करण्यात येत आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा हे असं जरी असलं तरी सुद्धा ह्युमॅनिटी म्हणजे मानवता ही या ठिकाणी महत्वाचं आहे. अणुबॉम्ब तयार केले जात आहेत, मात्र हे अणुबॉम्ब जर या ठिकाणी दोन देशांमध्ये युद्ध सुरू असेल आणि एक देश दुसऱ्या देशाच्या विरोधात ते अणुबॉम्ब वापरत असेल तर ते नक्कीच कसं आहे, म्हणजे सायन्स जरी पुढे गेलेलं असलं तरी ते मानवतेच्या विरोधात आहे. बरोबर, म्हणजे म्हणूनच म्हटलेलं आहे की काय, युद्ध नको बुद्ध हवा, हे त्यासाठीच म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आता पुढचं आहे आपलं वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. आता वर्शिप करणं म्हणजे काय, वर्शिप करणं म्हणजे पूजा करणं, उपासना करणं अशा पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मंदिरामध्ये जातो किंवा देवळात जातो किंवा मस्जिदमध्ये जात असाल कोणी किंवा व्हॉटेवर. ठीक आहे. तर तिथे गेल्यावर आपण काय करतो, देवाला काहीतरी, देवाला, परमेश्वराला, निर्मिकाला, जे काही तुम्हाला संबोधायचं ते, तर आपण काहीतरी त्या ठिकाणी मागतो, दान मागतो. बरोबर. तर वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. परंतु तुमच्याकडे समर्पणाची जर भावना नसेल तर त्याला मात्र काही अर्थ नाहीये. हु कॅन सॅक्रिफाईस, हु अंडरस्टँड गिव्हिंग इज मच एन्जॉयबल दॅन स्नॅचिंग. म्हणजे काय, तर सॅक्रिफाईस कोण करू शकतं, सॅक्रिफाईस अशीच व्यक्ती करू शकते ज्याला माहिती आहे की देणं जे आहे म्हणजे घेण्यापेक्षा देणं जास्त एन्जॉयबल आहे. ओके, घेण्यापेक्षा देणं, परोपकार करणं हे जास्त एन्जॉयबल आहे, अशी व्यक्ती सॅक्रिफाईस या ठिकाणी करू शकते. सो वर्शिप इज ऍक्च्युअली अदर मीन्स ऑफ सॅक्रिफाईस ॲज द वर्शिपर सॅक्रिफाईस इन टर्म्स ऑफ ऑफरिंग अँड सबमिटिंग अनकंडिशनली टू द अल्मायटी. म्हणजेच जो कोणी या ठिकाणी कोण आहे, वर्शिपर आहे, तो या ठिकाणी सॅक्रिफाईस होतोय देवासमोर. समर्पणाची जी भावना आहे ती त्याच्या अंगी या ठिकाणी जागरूक होते. ऑल रिच्युअल्स ऑफ वर्शिप आर सो डिझाईन ॲज टू मेक वन सायकोलॉजिकली हंबल अँड फॉरगेटिंग वन्स आयडेंटिटी इगो. म्हणजे तुम्ही मानसशास्त्रीय दृष्ट्या या ठिकाणी काय झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, हंबल झालं पाहिजे, तुमचा इगो या ठिकाणी तुम्ही बाजूला सारला पाहिजे. सो अशा पद्धतीने वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस, तुम्ही पूजा करताय, अर्चना करताय आणि अशा पद्धतीने तरी देखील तुमचं जे काही सॅक्रिफाईस आहे, समर्पण, हेच जर नसेल तर ते सुद्धा काय आहे, पाप आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स. तर सध्याच्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की जे काही पॉलिटिक्स या ठिकाणी होतंय ते विदाऊट प्रिन्सिपल होतंय. ठीक आहे. आता हे जे प्रिन्सिपल जे आहेत म्हणजे पॉलिटिक्समध्ये कोणकोणते प्रिन्सिपल असले पाहिजे, जसं की इंडियाच्या बाबतीत जर डेमोक्रेसी आपली कंट्री असेल तर डेमोक्रेसीचं त्या ठिकाणी हनन व्हायला नाही पाहिजे. बरोबर. प्रोटेक्शन झालं पाहिजे सिव्हिल राईट्सचं. अशा पद्धतीने
जे काही इलेक्शन त्या ठिकाणी होतात हे इलेक्शन फ्री आणि फेअर अशा पद्धतीने झालं पाहिजे. जे कोणी उमेदवार या ठिकाणी इलेक्शनला उभे राहणारे असतात तर ते कसे असले पाहिजे, म्हणजे कॅरेक्टर त्यांचं चांगलं असलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे गुन्हे किंवा आरोप त्यांच्यावर त्या ठिकाणी लागलेले नसले पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, सुडाचं राजकारण नको तर विकासाचं राजकारण पाहिजे. सो पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल इज बेट्राइंग राजधर्म, that is a king's duties while in power, and betraying praja's dharma, that is people's voice while in opposition. आता एखादं सरकार आहे आणि ते सरकार जर समजा या ठिकाणी सत्तेत असेल, म्हणजे पॉवर मध्ये असेल, इन द पॉवर असेल, तर कुठल्याही सरकारचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या ठिकाणी, एका कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं, म्हणजे टू क्रिएट अ वेलफेअर स्टेट. चांगलं शिक्षण देणं, चांगल्या आरोग्याच्या सुविधा देणं, यासोबतच चांगली रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, ही सगळी काय आहेत, ही सगळी त्या ठिकाणी कल्याणकारी राज्याच्या दिशेने जाणारी पावलं आहेत. सो पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल इज बेट्राइंग राजधर्म. राजधर्म म्हणजे काय, तर राजाचा धर्म. राजा म्हणजे या ठिकाणी या अर्थानं वापरलेला आहे की जो कोणी सत्तेमध्ये असेल. ओके, अ किंग्स ड्युटी, कुठल्याही सरकारची, कुठल्याही राजाची, कुठल्याही सरकारची जी ड्युटी असते पॉवर मध्ये असताना ती म्हणजे कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं ही असते. तर अशा पद्धतीने त्याने ती केलं पाहिजे. आणि जर तो या ठिकाणी अपोजिशन मध्ये असेल तर अपोजिशन मध्ये असलेल्या त्या ठिकाणी त्याचं काय ड्युटी असली पाहिजे, तर तो त्याने प्रजेचा धर्म या ठिकाणी निभावला पाहिजे. म्हणजे पीपल्स व्हॉइस, लोकांचा आवाज बनवून त्यानं लोकांची प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे. ओके, तर हे काय आहे, पॉलिटिक्स मध्ये असलेले प्रिन्सिपल आहे. असं जर नसेल तर ते काय होईल, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल. आणि हे सुद्धा असं जर असेल तर पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल हे सोशल सीन्स आहे. ठीक आहे, 7 जे काही पाप आहेत, 7 सामाजिक पापांपैकी हे एक पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल हे सुद्धा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण महात्मा गांधी यांनी पब्लिश केलेली जी 7 सोशल सीन्स आहेत ती या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूच नव्हे तर एकंदरीतच ह्युमन लाईफ आणि कॉमन ऍक्सेप्टेड थिंग्स या आहेत, त्याच्यामुळे महत्वाचे ठरतात. आता आपण याचा पुढचा भाग डिस्कस करूयात, जो आहे कोड ऑफ बिझनेस इथिक्स. ठीक आहे, कोड ऑफ बिझनेस इथिक्स. तर बिझनेस इथिक्स मध्ये आपल्याला काही कोड सांगून दिलेले आहेत. कोड ऑफ बिझनेस इथिक्स म्हणजे ही आपली काय आहे, आचारसंहिता आहे. जसं की इलेक्शन चा जो काही टाइम पिरियड असतो तर त्याच्या अगोदर काय लागते, तर आचारसंहिता लागते निवडणूक आयोगाच्या मार्फत. सो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की कोणत्या गोष्टी कराव्यात, काय करावं, काय करू नये. सो सिमिलरली बिझनेस इथिक्सचे जे काही कोड्स आहेत, स्टँडर्ड आहे, आचारसंहिता आहे, डूज अँड डोंट्स आहेत, तर ते कोणते आहेत ते आपण डिस्कस करूयात. म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं. डूज मध्ये काय येतं, पहिली गोष्ट आहे पे टॅक्सेस अँड अदर चार्जेस रेग्युलरली. म्हणजे हे बिझनेसने काय करावं, हे कोड ऑफ इथिक्स कोणासाठी आहे, कोड ऑफ कंडक्ट हे बिझनेससाठी आहेत. बिझनेसने काय करावं, जे काही टॅक्सेस आहेत आणि अदर चार्जेस आहे हे रेग्युलरली पे केले पाहिजे. दुसरं आहे पे फेअर वेजेस, अलाउन्सेस अँड अदर मॉनिटरी इन्सेंटिव्ह टू वर्कर्स. वर्कर्स हे महत्वाचा पार्ट आहे किंवा ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो. तर यांना वेजेस देताना फेअरली ती दिली गेली पाहिजे, अलाउन्सेस दिल्या गेले पाहिजे आणि इतर नॉन मॉनिटरी बेनिफिट्स त्या ठिकाणी दिलं पाहिजे. म्हणजेच वर्करचं त्या ठिकाणी तुम्ही शोषण केलं नाही पाहिजे, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तिसरे महत्वाचं आहे एन्श्युअर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ प्रोडक्ट्स. जे प्रोडक्ट्स तुम्ही उत्पादित केलेलं आहे तर ते कसं असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे आणि सिक्युअर असलं पाहिजे, कारण ग्राहक त्याला वापरणार आहेत. ठीक आहे, आणि मग जेव्हा ते यूज मध्ये येईल तर त्याच्या तांत्रिक बिघाडामुळे ते हार्म नको व्हायला. चौथा आहे सप्लाय क्वालिटी गुड्स ऍज पर एक्सपेक्टेशन्स ऑफ द कंझ्युमर ऍट रिझनेबल प्राइसेस. तर गुड्स या ठिकाणी सप्लाय करताना गुड्स कसे असले पाहिजे, क्वालिटीचे असले पाहिजे आणि रिझनेबल किंवा अफोर्डेबल प्राइसेस मध्ये ते तुम्ही सप्लाय त्या ठिकाणी केलं पाहिजे. पाचवा आहे गिव्ह ड्यू रिस्पेक्ट अँड ऑनर बेसिक राईट्स ऑफ द कंझ्युमर्स. कंझ्युमर्स म्हणजेच ग्राहक जे आहेत तर त्यांना काय केलं पाहिजे, त्यांचे जे काही राईट्स आहेत ते राईट्स त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 6वा आहे यूज अ पार्ट ऑफ प्रॉफिट फॉर सोसायटी.
म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. जो काही प्रॉफिट बिझनेसने कमवलेला आहे या प्रॉफिट पैकी काहीतरी भाग तुम्ही समाजासाठी खर्च केला पाहिजे. उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालय, पर्यावरण, शिक्षण म्हणजे आरोग्य, या सगळ्या गोष्टीवर तो काहीतरी खर्च केला पाहिजे. तर असे हे आहेत कोड ऑफ बिझनेस एथिक्स. जनरली या मुद्द्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. पुढे आहे डोंट्स, डूज आणि डोंट्स. आता काय नाही केलं पाहिजे तर डू नॉट डिस्ट्रॉय हेल्दी कॉम्पिटिशन. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असणं गरजेची आहे, मात्र ही कॉम्पिटिशन ही कट थ्रोट कॉम्पिटिशन नसली पाहिजे, गळे कापूस स्पर्धा नसली पाहिजे, तर ती हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे, म्हणजे आरोग्यदायी स्पर्धा असली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे 2002 मध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट सुद्धा या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे डू नॉट चीट ऑर एक्सप्लॉइट कस्टमर. ग्राहकांसोबत या ठिकाणी काय नाही करायचं, चिटिंग नाही करायची आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन नाही करायचं. तिसरं आहे डू नॉट क्रिएट मोनोपोली, म्हणजे मक्तेदारी तयार नाही करायची. मक्तेदारीमध्ये काय होतं की मार्केटमध्ये एकच व्यक्ती या ठिकाणी अस्तित्वात असते आणि वस्तूची क्वांटिटी आणि प्राइस त्या ठिकाणी ती काय करते, रेग्युलेट करते. मग आपल्या मनाला येईल त्या पद्धतीनं ती त्या ठिकाणी चार्जेस करते. चौथा आहे डू नॉट रिसॉर्ट टू होर्डिंग्स ऑर ब्लॅक मार्केटिंग, म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय नाही केलं पाहिजे, ब्लॅक मार्केटिंग नाही केलं पाहिजे. एखादी गोष्ट जी काही सांगणं गरजेची आहे ती लपवून नाही ठेवली पाहिजे. पाचवा आहे डू नॉट क्रिएट सिक्रेट ऑर अनरिजनेबल प्रॉफिट, म्हणजे सिक्रेट प्रॉफिट या ठिकाणी क्रिएट नाही केला पाहिजे किंवा अनरिजनेबल प्रॉफिट क्रिएट नाही केला पाहिजे. म्हणजे सिक्रेट प्रॉफिट कसा क्रिएट करता येऊ शकतो, उदाहरणार्थ लायबिलिटीज जास्त दाखवायच्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त दाखवायच्या, म्हणजे तो सिक्रेट प्रॉफिट त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. तर असं नाही करायचं. तर हे काय आहेत, डोंट आहेत. डूज आणि डोंट आपण डिस्कस करतोय, त्याच्यातला हा डोंट्स आहेत, काय नाही केलं पाहिजे. ठीक आहे, तर असं नाही केलं पाहिजे. पुढे आहेत काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर बघा, अवॉइड केलं पाहिजे आपण अनफेअर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कशी असली पाहिजे, फेअर असली पाहिजे, अनफेअर नसली पाहिजे. दुसरं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर. इकॉनॉमिक पॉवरचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकत्रीकरण, केंद्रीकरण त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती कशी आहे, म्हणजे आपल्याला सर्व माहिती असेल की देशभरामध्ये आपण बघितलं तर जी 1% लोक आहेत तर त्या 1% लोकांकडे 73% संपत्ती त्या ठिकाणी जमा आहेत आणि व्हाईस वर्सा. म्हणजे काय झालं, इकॉनॉमिक पॉवरचं कॉन्सन्ट्रेशन झालं. याच्यामुळे काय होतंय की आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते. गरीब अधिक गरीब होतोय, श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय. तिसरा आहे अग्रीमेंट विथ फेलो बिझनेस फॉर कॉन्ट्रॅक्टिंग प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन प्राइसिंग एक्सेट्रा. म्हणजे हे अग्रीमेंट नाही केले पाहिजे एखाद्या दुसऱ्या बिझनेस सोबत, जे की काय करतात, प्रोडक्शनला कंट्रोल करतात. प्रोडक्शनला जर कंट्रोल करण्याचे अग्रीमेंट झाले तर त्याच्यामुळे त्याचा जो काही साठा आहे तो साठा कमी होईल आणि वस्तूच्या किमती वाढतील. डिस्ट्रीब्युशन असेल, प्राइसिंग असेल, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचं किंवा नाही करायचं, याच एरियामध्ये करायचं त्या एरियात नाही करायचं, असं नको व्हायला पाहिजे. म्हणजे हे काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. काय ऍक्सेप्ट करायचं, तर बघा ऍक्सेप्ट करायचं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सर्व्हिस फर्स्ट अँड प्रॉफिट नेक्स्ट. म्हणजे प्रॉफिटच्याही अगोदर महत्वाचं काय, आपलं सर्व्हिस, सेवाभाव ही वृत्ती आपण या ठिकाणी मनामध्ये घेतली पाहिजे. प्रॉफिट ही तर दुय्यम गोष्ट आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सर्व्हिस दिली तर तुम्हाला प्रॉफिट ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, फळ भेटेलच. दुसरा आहे ट्रूथ इन बिझनेस इज दॅट कस्टमर इज द किंग. हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की कोण, ग्राहक हा कोण आहे, राजा आहे. ग्राहकाला मार्केटचा राजा म्हटलेला आहे, बरोबर. आणि हे जे ही जी वास्तविकता आहे ही आपण या ठिकाणी स्वीकार करणं गरजेची आहे. तिसरं आहे मेक युअर बिझनेस जस्ट, फेअर अँड ह्युमन, इफिशियंट अँड डायनामिक. तुमचा जो बिझनेस आहे हा बिझनेस तुम्ही कशा स्वरूपात केला पाहिजे, जस्ट म्हणजे न्याय्य असला पाहिजे, तो फेअर असला पाहिजे, मानवी असला पाहिजे, इफिशियंट असला पाहिजे आणि डायनामिक असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरमध्ये महात्मा गांधी यांची जी काही 7 सीन्स आहेत त्यांनी सांगितलेली ती डिस्कस केली आणि
बिझनेसचे जे महत्त्वाचे कोड ऑफ इथिक्स आहेत तर ते या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आजच्या या सेशनमध्ये आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.